लक्षात घेता हा मेळावा रद्द करण्याचा निर्णय झालाय। बीड जिल्ह्यामध्ये सध्या तुफान पावसानं थैमान घातलंय। पिकांचं सुद्धा अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे उद्याचा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती संयोजक सुभाष राऊत यांनी दिलेली आहे। तर बीडमध्ये होणारा ओबीसी महामेळावा पुढे ढकलण्यात आलेला आहे। लवकरच पुढची तारीखही जाहीर होईल। छगन भुजबळ यांच्यासोबत ओबीसींचे महत्त्वाचे नेते उद्याच्या या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार होते। मात्र मागच्या काही दिवसांमध्ये बीडसह संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे। अतोनात नुकसान झालंय, लोकांचे संसार वाहून गेलेले आहेत अशी स्थिती आहे आणि याच सगळ्या कारणांमुळे हा मेळावा सध्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे जिल्ह्यामधली पावसाची परिस्थिती लक्षात घेता सध्या तरी हा मेळावा रद्द झाल्याची माहिती समन्वयकांनी दिलेली आहे। उद्याचा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती संयोजक सुभाष राऊत यांनी दिलेली आहे। छगन भुजबळ यांच्यासोबत अनेक महत्त्वाचे नेते पंकजा मुंडे सुद्धा या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार होत्या। मात्र बीडमधली एकूणच सध्याची अतिवृष्टीने ग्रस्त झालेल्या जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेतला हा मेळावा सध्या पुढे ढकलण्यात आलेला आहे। त्यामुळे लवकरच या मेळाव्याची पुढची तारीखही जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र तुर्तास तरी उद्याचा मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येतेय। ओबीसी महाएल्गार मेळावा असं या मेळाव्याला नाव देण्यात आलेलं होतं। आरक्षणाच्या मागणीच्या निमित्तानं हा मेळावा निघणार होता। यासोबतच या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्याला माहिती देतील। विकास, खरं तर या मेळाव्याची तयारी सध्या होत आलेली होती, मात्र एकूणच त्या जिल्ह्यातली परिस्थिती बघता मेळावा रद्द करण्याचा निर्णय झालाय। नक्कीच यामिनी आपण बघतो की काल मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे। जो पाऊस सध्या अजूनही संततधार सुरू आहे आणि याच अनुषंगाने जर पाहिलं तर बीडमध्ये जो काही ओबीसीचा महाएल्गार मेळावा होणार होता, यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती आणि त्याबरोबरच मंत्री पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, या ठिकाणचे माजी मंत्री जे आहेत जयदत्त क्षीरसागर असतील आणि यासह ओबीसीचे नेते जे आहेत ते देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार होते। मात्र या ठिकाणी जो काही मेळावा होणार होता तो पावसामुळे रद्द केल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणचे जे आयोजक आहेत सुभाष राऊत यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेली आहे। या ठिकाणचा जो मेळावा आहे शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत या ठिकाणचा जो मेळावा होणार होता उद्याचा तो पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि त्याची जी तारीख आहे ती लवकरच जाहीर केली जाईल असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि एकंदरीतच आता निश्चितच उद्याच्या मेळाव्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं, परंतु उद्याचा जो मेळावा आहे तो आता रद्द झालेला आहे आणि त्यानंतर नेमकी पुढची तारीख कधी होणार आहे हे महत्त्वाचं असेल आणि नंतर ज्यावेळेस हा पावसाचा जोर कमी होईल, ही पूर्व परिस्थिती जी आहे ती पूर्णतः पूर्वपदावर येईल, त्यानंतरच लवकरच या मेळाव्याची तारीख जाहीर करू असं या ठिकाणी सुभाष राऊत जे आहेत त्या संपूर्ण मेळाव्याचे जे आयोजक होते त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। अगदी विकास, जसं आपण म्हणतो की हा मेळावा तर रद्द झालेला आहे, दुसरी आणखी एक याच्यामधली गोष्ट ती म्हणजे या महाएल्गार सभेसाठी किंवा या महाएल्गार मेळाव्यासाठी लक्ष्मण हाके यांचं नाव आतापर्यंत जे इतके दिवस आपण चर्चेत आलेलं बघतोय त्यांना कुठेतरी डावललं गेलंय का अशी भावना होती। नक्कीच यामिनी यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, कारण की मेळाव्यासाठी मागील आठवडाभरापासून तयारी सुरू होती। त्याचे बॅनर्स जे आहेत त्याचा टीजर जो आहे तो देखील लॉन्च करण्यात आलेला होता। मात्र या संपूर्ण मेळाव्यापासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके मागील काही दिवसांपासून पूर्ण मराठवाडा असेल त्याबरोबरच राज्य असेल ते पिंजून काढताना पाहायला मिळते, रान पेटवताना पाहायला मिळते। ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी ते काहीसे दूर गेल्याचं पाहायला मिळालं होतं। ओबीसी लक्ष्मण हाके यांना याचं निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र जे काही प्रमुख बॅनर पाहायला मिळाले बीडमध्ये त्या मेळाव्याच्या बॅनरवरती कुठेही लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील या दोघांचाही फोटो नव्हता आणि त्याच्यानंतर एक भावनिक पोस्ट जी आहे ती स्वतः लक्ष्मण हाके यांनी या ठिकाणी केलेली होती आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर लक्ष्मण हाके हे या मेळाव्यापासून दूर गेल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं। मात्र पावसामुळे या ठिकाणचा जो मेळावा आहे तो तुर्तास तरी पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि त्याची तारीख ही लवकरच निश्चित केली जाईल आणि लक्ष्मण हाकेंची भूमिका जी आहे ती देखील महत्त्वाची या संपूर्ण प्रकरण या पार्श्वभूमीवरती असणार आहे। यामिनी अगदी
खरं तर लक्ष्मण हाके यांनी सुद्धा या संदर्भात वक्तव्य केलेलं होतं. म्हणजे आतापर्यंत या आंदोलनासाठी आणि अशा पद्धतीच्या मेळाव्यासाठी वगैरे आम्ही प्रयत्न केले, आम्हाला आतापर्यंत कोणी एका पैशाची सुद्धा मदत केली नाही, पण आमच्यावरती वेगवेगळे शिक्के मारले गेले असं लक्ष्मण हाके म्हणाले आणि ते लवकरच या मेळाव्याच्या संदर्भातली भूमिका सुद्धा स्पष्ट करणार होते. निश्चित यामिनी आपण बघतोय की लक्ष्मण हाके जे आहेत ते ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्य त्याबरोबरच विशेषतः मराठवाडा असेल त्यातल्या त्यात बीड जिल्हा असेल ते पिंजून काढल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण की अनेक सभा आतापर्यंत लक्ष्मण हाके यांच्या झालेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी अनेक नेत्यांवरती स्थानिक आमदारांवरती देखील लक्ष केल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आज याच बीडमध्ये मोठा मेळावा होत असताना लक्ष्मण हाके या संपूर्ण मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती आणि मेळाव्यापासून दूर असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं आणि अशाच परिस्थितीमध्ये त्यांचे जे सहकारी होते कारवार नावाचे त्यांच्यावरती देखील एक जीवघेणा हल्ला झालेला होता आणि त्याचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी स्वतः लक्ष्मण हाके यांनी आपल्या पोस्टमध्ये देखील केलेला होता. एवढा मोठा हल्ला झाला मात्र अद्याप कुठल्याही नेत्यांनी माझ्याबाबत काही विचार केला नाही, कोणी बोललं नाही अशी खंत जी आहे ती स्वतः लक्ष्मण हाके यांनी बोलून दाखवलेली होती आणि त्यामुळेच काहीशी नाराजी जी आहे ती लक्ष्मण हाके यांची या ठिकाणी पाहायला मिळाली आणि याच मेळाव्यातनं लक्ष्मण हाके हे दूर गेल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे. अगदी विकास, धन्यवाद तुर्तास माहितीसाठी.